छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 तिचं गेलं छप्पर पण तू होणार बेघर. गोदा वाड्याची साखर आहे आणि मी तिला आश्रय दिलाय. त्या दिंडीचा बदला अजून बी बाकी आहे. काही दिवस वाड्यावर फिरकायचं सुद्धा नाही. चला निघा. पण मामनजी, घरात काय डोळे बंद करून वावरत होती? बहिणीचे चेटूक चाळे तिच्या लक्षात आले नाहीत? या सगळ्या प्रकरणानंतर एक गोष्ट खटकते. आपण भालचंद्र रावांना गुन्हा करूनही वाड्यात थारा दिलात, पण काहीही न करता गोदा मात्र शिक्षा भोगते. पार्वती, आमच्या तोंडून निघालेला शब्द अखेरचा असतो. त्या उपर आम्ही पुन्हा विचार करत नाही. क्रोध आवरा मामनजी. लहान तोंडी मोठा घास घेते, पण अपराध्याला शिक्षा झाली आहे मामनजी. पण जर निरपराध्यावर अन्याय होणार असेल तर ते सर्वथा चुकीचं आहे ना. आपण घेतलेला निर्णय विचारपूर्वकच असणार. आपण आपला निर्णय बदलावा असं नाही सुचवायचंय मला. पण एक सुवर्ण मध्य आहे. मामनजी, मी गोदाला आपल्या शेतावरच्या झोपडीत राहायची परवानगी दिली तर चालेल? गोदा बयोची बहीण असली तरी तिने शास्त्रांची इमान इतबारे प्रामाणिकपणे चाकरी केली आहे. अपराध्याला शासन ही जशी शास्त्रांची परंपरा आहे, तशीच दुबळ्यांचा आधार ही शास्त्रांची संस्कृती आहे. गोदा आता दुबळी आहे. अशा वेळी आपण नाही उभं राहिलो तर मग कोण उभं राहणार तिच्या मागे? पार्वती, तू तुझा हा प्रस्ताव भालचंद्र किंवा गोदाच्या समक्ष माझ्यासमोर मांडला नाहीस. तुझा हा समंजसपणा वाखाणण्याजोगा आहे. माझी परवानगी आहे. पण ह्या उपर मात्र तिनं कधीही वाड्यावर दिसता कामा नये. ठीक आहे. पार्वती, जरा थांब. माझं एक काम करशील?
महादेवाला लवकरात लवकर परत बोलावून घे. मला त्याची माफी मागायची आहे. येतील ते. घडला प्रकार कानावर पडला की आपणहून येतील. तुम्ही नका इतका विचार करू. महादेवा, चुकलो. तू वारंवार सांगून सुद्धा तुझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं. भालचंद्ररावांवर टाकलेला विश्वास अंधविश्वास ठरला. महादेवा, मी चुकलो. लवकरात लवकर ये. मी वाट पाहतोय तुझी. गोदा, हे घे. नका मला. वहिनी साहेब, तुम्ही आधीच लय केलंय माझ्यासाठी. अगं, ही मदत नाही आहे, हे कर्तव्य आहे आमचं. तू वाड्याची इमान इतबारेत चाकरी केली आहेस. घे. हे पण ठेव. मालकांना माझ्याविषयी काय वाटत असेल हो? तुझ्याविषयी कुणाचंही काहीही म्हणणं नाही आहे. तसं असतं तर तुला आमच्या शेतावर राहण्याची परवानगी मिळाली असती का? आणि आता तुझ्याविषयी कोण काय बोलतंय, काय विचार करतंय, ह्याचा विचार तू करू नकोस. गोदा, अगं काय करतेस? उठ बघू. पाया फक्त देवाच्या पडतात. वहिनी साहेब, तुम्ही देवापेक्षा कमी नाही आहात. तुम्ही नसता तर गाववाल्यांनी कावड्यागत टोचून टोचून मारलं असतं मला. तसं होऊ नये म्हणूनच तुला शेतावर राहायला सांगते. काही काळजी करू नकोस. काही गरज लागली तर गड्याबरोबर निरोप पाठव. तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय हा? तुम्हाला कोणी काही करणार नाही ना? माणुसकी दाखवायला कोण आक्षेप घेतं ते मी बघेन. तू जा आणि निश्चिंतपणे राहा. देवा, हिचं रक्षण कर. कुठल्याही संकटाची सावली हिच्यावर पडू देऊ नकोस. इंदुमतीला सुबुद्धी दे. तिचंही रक्षण कर. आणि हे सगळं वादळ लवकरात लवकर शमू दे. शास्त्री कुटुंबात पुन्हा शांती नांदू दे. एक वनवा पेटणार, समद खाक होणार, तुझं कुल बी संपणार. तिचं गेलं छप्पर, पण तू होणार बेघर, पण तू होणार बेघर, तू होणार बेघर. वाड्याला वाचव देवा. सगळं तुझ्या हाती आहे.
मध्यरात्रीही पाहुणचार करणाऱ्या जागा आहेत. भागीरथे गाय गाय ती पण लंगडी. लंगडी गाय. गाय पायाने अधू असली तरी तिच्या शिंगात खूप ताकद आहे. चेटूक पंत माझ्यावर चेटूक केले ते बाईने. काय? हो पंत, तिला मंत्रतंत्र येतात. आपली भूक भागवायला इतरांची भूक भागवावी लागते हेच तिचं दुर्दैव आहे आणि तेच तिने केलं. पण भरल्या पोटी भालचंद्ररावांनी जे केलं तो गुन्हा आहे. शास्त्र्यांच्या चारित्र्याला काळीमा फासायला निघाली होती. दिंड काढा हिची. धिंड काढायची आहे तुमच्या दोघींची. ठेण आमची दिवा का फडफडतोय? असं का वाटतंय की काहीतरी अघटित घडणार आहे? ती चेटकी नाही आहे वहिनी साहेब. सध्या संरक्षणाची गरज गोदाला जास्त आहे, जी वाड्यावर आहे. इंदुमती, गुन्हा इंदुमतीने केलाय, गोदाने नाही. तिचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. आणि इंदुमतीला झाली तेवढी शिक्षा पुरेशी आहे. काय झालं असेल तिचं? कुठं गेली असेल? एक वनवा पेटणार, समद खाक होणार, तुझं कुल बी संपणार. तिचं गेलं छप्पर, पण तू होणार बेघर. काय झालं शुभ्रा? कुबडीबाई, कुबडीबाई दिसली मला. ही कुबडीबाई कोण? तिच्याविषयी फारसं माहित नाहीये मला. म्हणजे ती नेहमी विक्षिप्त भीतीदायक गोष्टी बोलायची. तिच्या तोंडून कधीच कोणी चांगलं ऐकलं नसेल, इतकंच माहिती आहे मला. ही कुबडीबाई म्हणजे मागच्या जन्मातली दुष्ट शक्ती तर नसेल? नाही, पण तिचं आणि शास्त्री कुटुंबाचं काहीच भांडण किंवा वैर नव्हतं. मग ती कशाला शास्त्री कुटुंबाविरुद्ध उभी राहील? कदाचित असं काहीतरी कारण असेल जे पार्वतीलाही माहीत नसेल. तेच मला जाणून घ्यायचंय डॉक्टर. आपण पुन्हा सुरू करूया. नाही शुभ्रा, आता आपण थांबूया. तुला खूप त्रास होतोय, पण केवळ सगळं जाणून घेण्याच्या इच्छेपायीच तू तो त्रास सहन करतेस. सगळं एकाच दिवशी जाणून घेण्याचा प्रयत्न कदाचित खूप त्रासदायक होऊ शकतो. डॉक्टर, पार्वती संपूर्णपणे जाणून घ्यायच्या इतक्या जवळ पोचल्यानंतर थांबणं नाही. डॉक्टर, मला चैन नाही पडणार. आपण पुन्हा सुरू करूया. नाही शुभ्रा, आज आपण इथेच थांबायचंय. आतताईपणाने काहीच साध्य होणार नाहीये. माणसाच्या मनाला बंधनं नसतात, पण शरीराला बंधनं असतात. आणि त्या शरीराला आपण किती ताण द्यायचा यालाही काही मर्यादा आहेत. आणि एक डॉक्टर म्हणून मी त्या मर्यादा समजू शकतो. म्हणून म्हणतोय आत्ता आपण थांबूया. आपण पुन्हा नक्की प्रयत्न करूया, पण आज नाही. ठीक आहे. जगण्याचा फोन लागत नाही आणि तो देखील आला नाही अजून. साहेब पाणी. हा जगन नाही आला तो अजून. जगन आणि साहेब तर कवाच गेले. गेले? कधी गेले? झाला अर्धा तास झाला.
अर्धा तास झाला? हा. ते साहेब तर मला म्हणाले की आपल्याला एका ठिकाणी जायचंय, त्यांनी दिलेल्या वेळेच्या अगोदर अर्धा तास मी पोहोचलोय. असे कसे गेले? अरे अरे मी तुला विचारतोय. माहित नाही. बरं, कधी येणार आहेत? माहित नाही. अरे कुठे गेले माहित नाही, कधी येणार माहित नाही, मग तुला माहिती आहे काय? माहित नाही. हा? म्हणजे साहेबांना मी कसं विचारू? साहेब हल्ली असं काय करतायत काय कळत नाही. अरे साहेबांना काही झालं तर मग काय म्हणालात? हा? काय नाही काय नाही, तुझा आपल्या कामाला. हो हो. हा बोल परमेश्वर. साहेब कुठे आहात तुम्ही? एका महत्वाच्या कामासाठी चाललोय. मी त्यासाठीच तर आलो होतो. तर तुम्ही? हा ते काम कॅन्सल झालं. पुढल्या आठवड्यात करायचंय, तुला सांगायला विसरलो. मग आता? आता तू घरी गेलास तरी चालेल. साहेब तुमच्याकडे कामाला लागलो तेव्हाच ठरवलं होतं की हातपाय तुटले तरच विचार करावा लागेल की तुमच्याबरोबर राहायचं की नाही. नाहीतर सावलीसारखा मागे राहायची शपथ घेतली मी. अरे साहेब एक विचार. हा. माझं काही चुकलंय का? नाही. तसं झालं असेल तर कान पकडा, जोडे मारा. पण माझ्याशी असं वागू नका. हे बघ असं काही नाही आहे. साहेब माझं वय झालंय, मी काही करू शकत नाही असं वाटतंय का तुम्हाला? पण मी असं म्हटलंय का? मग साहेब अशा जोखमीच्या कामाला तुम्ही मला? श्रद्धांजलीला चाललोय, त्यात कसली आली जोखीम? आणि एखाद्याच्या मढ्याला नमस्कार करायला जोखीम? आणि तिथे तुझी काय गरज? हा श्रद्धांजली? हो. हे बघ तू उगाच काही मनात आणू नकोस. बोलत असेल तर मी तिथून निघताना तुला फोन करतो. तू ठेव फोन आता. ठेव. हॅलो 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 साहेब. श्रद्धांजली? ओळखीच्या पैकी तर एवढ्यात कुणीच गेलं नाही. मग ही श्रद्धांजली कोणाला? एक मिनिट, गाडी थांबव. थांबव थांबव. काय सर? नाही काय झालं नाही आहे. तू एक काम कर, ही फाईल गुप्ताला नेऊन दे. बर. आणि तू नंतर बंगल्यावर जा. आणि तुम्ही सर? मी येईन नंतर. पण सर मी येतो तुम्हाला सोडायला. बापाला सांगायचं नाही. हो सर. सांगितलं तेवढं करायचं. चल निघ. निघ तू. धू म्हटलं धुवायचं. ये तुम्ही जा. थांब. चल. मला आणखी आठवायला हवं होतं प्रिया. ती कुबडी, तिचं बोलणं, तिची शापवाणी. ह्या पुढे मला काहीच आठवलं नाही. शुभ्रा शांत हो. डॉक्टर जोशींनी काय सांगितलंय? तुझ्या मनाला आरामाची गरज आहे. प्लीज जास्त विचार करू नकोस. किती थकली आहेस तू. मी थकले नाहीये प्रिया. मी अस्वस्थ आहे कारण माझा शोध अपुरा राहतोय. अगं पण तो कधीच पूर्ण होणार नाही असं नाहीये ना. पण तो आत्ता का नाही पूर्ण होऊ शकत? कारण त्यासाठी तुझं मन शांत असणं गरजेचं आहे. कशी शांत राहू मी? डोळे बंद केले की वेगळीच जाणीव होते. कसली जाणीव होतीये शुभ्रा? प्रिया,
आपण डोळे बंद केले की आपल्याला एक जाणीव असते की आपण आपल्या खोलीत आहोत, डावीकडे कपाट आहे, समोर आरसा आहे वगैरे. पण मी डोळे बंद केले की मला वाड्यावर असल्याची जाणीव होते. मला काय वाटतं माहितीये का, तू खूप काळ गतजन्माच्या आठवणीत होतीस ना, म्हणून असं होत असेल. नाही प्रिया, मला वाटतंय वाडा मला बोलवतोय. मला वाड्यावर जायचंय प्रिया. आपला वाडा मला बोलवतोय.